जय ज्योती, जय सावित्री. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्या 200 कविता आम्ही सावित्रीच्या लेखी आपणासमोर सादर करणार आहोत. तर या प्रकल्पाचे मार्गदर्शक केलेले आहे सौ शिलाताई चर्जन यांनी. तर प्रकल्प प्रमुख म्हणून आहे माधुरीताई धानोकर, तर अनुराधाताई भुसकळ आणि मी स्वतः वृंदा रोशन तळस सहाय्यक म्हणून आहे. तर त्यांच्या काव्य फुले या काव्यसंग्रहातील एक कविता मी आपणासमोर सादर करणार आहे. कविता क्रमांक 7 आणि कवितेचे नाव आहे तेच संत. वाचे उच्चारी तैसे क्रिया करी, वाचे उच्चारी तैसे क्रिया करी, तीच नर नारी पूजनीय, सेवा परमार्थ पाळी व्रत सार्थ, सेवा परमार्थ पाळी व्रत सार्थ, होई कृतार्थ ते वंद्य, सुख दुःख काही स्वार्थपणा नाही, सुख दुःख काही स्वार्थपणा नाही, परहित पाही तोच थोर, मानवाचे नाते ओळखती जेते, मानवाचे नाते ओळखती जेते, सावित्री वदते तेच संत. या कवितेचा थोडक्यात आपण अर्थसुद्धा समजून घेणार आहोत. जी व्यक्ती बोलते तसेच आचरणसुद्धा करते, ती स्त्री असो की पुरुष असो, ती पूजनीय असते. ती व्यक्ती इतरांची सेवा करते, चांगले व्रत व मूल्य पाळते, तिचे जीवन यशस्वी आणि अर्थपूर्ण असते. अशी व्यक्ती वंदनीय असते. जो माणूस सुख दुःखात सुद्धा स्वार्थी राहत नाही आणि नेहमी इतरांचा भल्यांचा विचार करतो, तोच खरा महान असतो. जे लोक मानवतेचे नाते समजतात आणि सर्वांना माणूस म्हणून मान देतात, सावित्रीबाई फुले म्हणतात, तोच खरा संत असतो. तोच खरा संत असतो. तर थोडक्यात याचा भावार्थसुद्धा सांगते. ही कविता चांगले आचरण, निस्वार्थ सेवा, परोपकार आणि मानवतेचा संदेश देते. माणसाने बोलण्याप्रमाणे वागणे, इतरांच्या भल्यांचा विचार करावा आणि सर्वांशी माणुसकीने वागावे, हाच कवितेचा मुख्य अर्थ आहे. तर सावित्रीबाई फुले यांच्या अभ्यासपूर्ण कविता पहा व सावित्री न्यूज इंडिया चॅनलला फॉलो करा, लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.